उकाशी ऋषिकेश शेलार अँड उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केले. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय एक या आकड्यावरती. काय जबरदस्त आज देखील आपल्याला या ठिकाणी ह्या मॅचेस पाहायला मिळतात. एकंदर 12 संघ इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिले होते. त्याच्यातील हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रोस्फुट लाईन पडा अँड आई मरुदेवी स्फुट राजावली या दोन संघामध्ये. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला. काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण पाहिलं तर विजय मोकाशी पुढे आलेत. चेंडूला उचलतात. चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश शेलार अँड उमेश. यावेळेस सरळ बॅटनं स्टेट ड्राईव्ह चा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केलेत. 2 धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. हॅलो षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला ढकलला दिलाय. पॉइंटच्या दिशेनं मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. सचिन दलवी त्या ठिकाणी आलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण निश्चित त्यांना वितरित करणार आहोत. जयेश मॅन ऑफ द मॅच. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ओहो सुंदर क्षेत्ररक्षण शॉट मिडॉनला एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपन्न झालाय. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सतीश जाबर यांनी देखील यायचा आहे. 2 मॅन ऑफ द मॅच जयेश राहिलेत. हाँ डेफिनेटली मैन ऑफ द मैच का जो अवार्ड हम देने वाले हैं, लेकिन उससे पहले जो दर्शक है ना उनको हम प्रसाद देंगे. प्रसाद चाहिए दर्शकों? वो पर्दा वो छोड़ दो, नहीं तो हमको आप प्रसाद देंगे. सामने भी गांधी मेडिकल के सामने दर्शक बैठे. लाल पर्दा है ना उसके अंदर हाथ लेना है. अंदर आए बाहर ले लो, अपनी तरफ खींच लो. अभी भी है ब्लैक टी शर्ट हमारे गब्बर नहीं तो आएंगे, प्रसाद देंगे आपको. दुसऱ्या षटकाला मात्र एक शुभारंभ होतोय. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज विजय मोकाशी आपल्याला पाहायला मिळतो. हॅलो हॅलो षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. गली रिजनच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झालाय. एक सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे A1 3 स्टार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बाबूदादा माली, रघुनाथजी जोगारी, सुनीलजी पागी, वेलकम. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉट विडॉनला झेल मात्र ओ हो पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र झेल या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. प्रयत्न खूप चांगले केले होते. यश हा डेफिनेटली आपण वही या मंचाच्या दिशेनं सामनावरीचे पुरस्कार आहेत. सचिन आपण सर्वप्रथम या आणि पुरस्कार देऊया आपण. रघुनाथजी जोगारी साहेब आपण या. आपण आले तर आपल्या शुभ हस्ते आपण देऊया.
सुनीलजी बागे आपण या. आपल्या शुभ हस्ते देऊया सामनावीराचा पुरस्कार. सचिन दळवी ज्याने दुसऱ्या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ केला होता त्यांना दिला जाईल सामनावीराचा पुरस्कार. नक्कीच गोल्ड मेडल आहे सचिन दळवी यांना आपण पाहतो जे दिलं जाईल. सुनीलजी पागी. त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स बॉटल आणि केळी देखील दिले जातील. समोर कॅमेरा आहे पुरस्कार आहे तो दिला जातोय. सतीश आपण देखील थांबा. सतीश आपण या. रघुनाथ जोगारी साहेब आपण या. सामनावीराचा पुरस्कार आपण सुद्धा द्या सतीशला देखील. गुड बॅटिंग. पुरस्कार दिला जातोय. आता सगळ्यांची डिमांड आहे तर एकदा होऊन जाऊ दे. सतीश या. यस अब मौका मिले अब कहा जाओगे. ये हाथ है कि हथौड़ा है किस तरह की बल्लेबाजी करते हो. भारी बॅटिंग करता तुम्ही पण नक्कीच काय रहस्य आहे या बॅटिंगचं आम्हाला पण सांगा जरा. काय नाही जेवणामध्ये काय खाता तुम्ही ते पण सांगा आम्हाला जरा. अरे सांगा लाजू नका सांगा. चिकन खातो. चिकन फॅक्टरी टाकले कोंबड्यांची. नाही मग जाम भारी बॅटिंग केली अजून जाम भारी बॅटिंग करा हेच सांगायचं होतं तुम्हाला. या सामनावीराचा पुरस्कार. सचिन सतीश होते आमचे पाहुणे मंचावर आले त्यांचा सुद्धा नक्कीच पाहुणचार केला जाईल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि खास भाऊदादांचे पाहुणे असले तर मग कसे भाऊदादा. हा नक्कीच पाहुणचार खातिरदारी सगळं काही होईल आणि इशारा झाला. चला आज जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विजयची भोय चला गेम इज ऑन. आंखों में इशारा कर दिया है बाबू महाली ने वहां पे. चले मैदान के ओर चलते इस बार. हाँ मैदान की ओर जाने से पहले विलास दादा की ओर जाएंगे. विलास दादा आपके पास क्या है कुछ खास आज प्लान. बहुत बड़ा प्लान है. ये तो सिर्फ ट्रेलर है. संडे का दिन बाकी है. चलो जाएंगे गेम ऑन. जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी निश्चितच आपण पाहिला तर 13 धावा भरपूर कमी आहे. जयेश कुठल्या तरी एका खेळाडूला मात्र आक्रमण रूप मात्र धारण करावा लागेल. परफेक्ट झडप मात्र या ठिकाणी मारावा लागेल. धावफलक अगदी वेगाने पुढे न्यायचं असेल तर मात्र यावेळेस गाडीचा गेअर आहे तो चेंज करावा लागेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस ऋषिकेश शेलार अँड अजित घरत करण अंबाला फ्रॉम टीम आणि सध्या किरण अंबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय फटका सुंदर आहे स्टेट ड्राईव्हचा परंतु सुंदर क्षेत्ररक्षण मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने मात्र सुरुवात झाली आहे तिसऱ्या षटकाला. गोलंदाज आपण पाहतोय सुमित डुकले आणि सध्या आमच्या सोबत देखील जयेश डुकले मात्र जोडले गेलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सातिवले गावचे सिंगर या ठिकाणी कल्पेश वज्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपलं देखील स्वागत आहे. संडेच्या दिवसामध्ये त्यांच्या मुखातून देखील सुंदर गाणे ऐकायला मिळतील कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑर्केस्ट्राचं आयोजन देखील केले. या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू नो जरूर पाहायला मिळालाय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती मिस्टर करण अंबाला उर्फ अजित घरत. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्याच्यानंतर हा नो बॉल. प्रेहिटचं सिग्नल पंचांच्या डोक्यावरती चक्री मात्र फिरले आणि ज्यावेळेस ती चक्री घुमते ना त्यावेळेस बॅटरला मात्र मुक्त फटका खेळण्याची संधी असते. यावेळेस मात्र आपण पाहिलं दांडी गुल केली होती परंतु नो बॉल
अगोदरचा होता फ्री हिटचा बॉल आणि नक्कीच पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटर अजित घरतला संधी मिळाली गेले. कदाचित फ्री हिटचा बॉल नसता तर मग परतीचं तिकीट काढावं लागलं होतं अजित घरतला देखील. विजय, माझ्या मनामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला. या स्पर्धेमध्ये जेवढे पण फ्री हिटचे चेंडू आलेत ना, फुकट गेलेत. कोणीच षटकार मारला नाहीये. आतापर्यंतचा इतिहास आहे. मला माहिती नाही नक्कीच चाललंय काय, कारण की मला वाटते ना हा सगळा मोबाईलचा अभाव आहे. कारण की रात्रभर चीन टपाक टमटम चॅटिंग. निश्चितच याची माहिती घेण्यासाठी आपण विलास वाडान दादांकडे जाणार आहोत. ते माहिती बरोबर देतील याच्याबद्दल. त्यांच्यासोबत आपण जोडले जाऊया. दादांकडे गेलो तर मग दादा पण सांगतील चीन टपाक टमटम. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फ्री हिटच्या बॉल वरती मात्र दांडी उद्ध्वस्त केली होती. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. कमीत कमी धावसंख्येवरती मात्र या ठिकाणी रोखलं गेलंय. जो बॅटिंग परफॉर्मन्स आहे ना तो उत्तम दर्जाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जयेश मरुदेव स्फोट राजावली टीमचा. सुरुवातीला आपण पाहिलं जयेशला, त्याच्यानंतर विजयला देखील बॉलिंग करताना पाहिलं. परंतु आता मात्र सुमित कडनं देखील चांगली बॉलिंग होते. भूमित फुलटॉस बॉल बाहर मुझे मार. एक गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए. सिक्सर. काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिलं तर विजय पावले यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. म्हणजेच कृष्णा सातपुते या नावाने ओळखले जात आहेत उमेश महाले यांना, आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल पकडला जाईल. बारी बारी सबकी बारी. पहले थी बल्लेबाज की बारी और इस बार गेंदबाज कह रहे हैं हम भी किसी से कम नहीं है, हमें भी बचा हुआ है बाजीराव सिंघम. थैंक यू डीजे. कहीं ना कहीं शाम का वक्त है, दर्शक बड़ी तादाद में आए हैं, तो दर्शक के लिए कुछ ना कुछ हो जाए. अरे ओ सांबा, कितना और चल रहा है ठाकुर. कितने रन बने हैं? सरदार 22 रन बने हैं इस बार. बस 22? कितना चाहिए और? अभी तो बनाने हैं शायद. चलो बनाते हैं. अब देखो देखो क्या हो रहा है. हम पैसे मांग रहे हैं लेकिन नहीं देंगे. लेना पड़ेगा. मांगने से कुछ मिलता नहीं, छीनना पड़ेगा. बल्लेबाजी में करिश्मा करके दिखाना होगा. क्या करके दिखाएंगे? दिखाएंगे. हमारे करण अर्जुन आएंगे, जरूर आएंगे. संडे के दिन हमारे करण अर्जुन आएंगे. या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट शेडू आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये तर अक्षय घरत इन होतोय आणि आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आलाय पुढे झेल पकडण्यासाठी, परंतु चेंडू एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या बाहेर रवाना झालाय. आलाय क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकातील दमदार वजनदार शानदार चौकार 4 रन. थँक यू डीजे. रनसंख्या बढ़ चुकी आहे. धाव फलकावर आपण बघितलं तर धावा झालेल्या आहेत 26 धावा. अगदी चांगली आता मात्र बॅटिंग, परंतु इथून ना जो झेल पकडायला हवा होता कुठेतरी झेल मात्र ड्रॉप झाला आणि नुकसान मात्र त्याचं देखील होताना पाहायला मिळेल.
लेकिन हमारे करण अर्जुन आएंगे. हाँ माहिती आहे. अगदी सुरेख आता कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. षटकं समाप्त झाले तिथे आपण पाहिली आहे. तीन तीन षटकाच्या समांतर 26 धावा म्हणजेच 2 गड्याच्या मोबदल्यात. परंतु अजून सुद्धा आपण बघितलं तर धाव फलकावर इथून 10 ते 12 धावा यायला हवात. परंतु हमारे करण अर्जुन हा येतील माहिती आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिन्ही षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 26. या ठिकाणी आता मात्र गाडीचा घेर जो आहे तो चेंज केलाय. गाडी हळूहळू वेगानं पुढे नेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती मिस्टर अजित घरत आणि अक्षय घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौथं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये किशोर डुकले आणि आमच्या सोबत जयेश डुकले. क्या बात है. आएंगे हमारे करण अर्जुन आएंगे. म्हटलं जाताना संघर्ष गाडीच्या घेर सारखा ठेवा. कुठे कधी बदलायचं आहे, कोणत्या परिस्थितीत चेंज करायचं आहे आणि केल्याने गाडी किती वेगाने पुढे भागते हे देखील मनामध्ये ठाऊक असायला हवं. यावेळेस आलाय मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. अजितच्या बॅट मधनं ठोकला अजितनं या ठिकाणी हा षटकार. 6 धावा. थैंक यू डीजे. चौके छक्के आएंगे लेकिन हमारे करण अर्जुन जरूर आएंगे. करण अर्जुन तो जरूर आएंगे लेकिन मैदान के अंदर अभी बड़े शॉट आने लगे. मोठे फटके येतात या ठिकाणी आणि हौसले बुलंद झाले त्या ठिकाणी बॅटर अजितचे देखील. कारण त्याच्या बॅट मधनं महत्वाचा षटकार या ठिकाणी येताना आपण जरूर पाहिला. आता मात्र आत्मविश्वास वाढलाय. आपल्यामध्ये असलेलं गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले कॉन्फिडन्स, विश्वास, आपलं टॅलेंट या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर धीम्या गतीने टाकला होता. ओळखलं, स्टडी केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग लेगला हा चेंडू रवाना झाला होता. परंतु आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने चेंडूने दिशा बदलली. चेंडू आपण पाहिला तर जवळजवळ डीप मिडविकेच्या दिशेने रवाना झाला होता. परंतु त्या अगोदर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 34. 34 रन ऑन द स्कोर बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज किशोर. छोटा पॅकेट बडा धमाका. कौन सी गेंद थी भाई. एक मेजवानी होती या ठिकाणी जयेश. ती स्वीकारण्यासाठी चॅलेंज केलं होतं बॅटरला. परंतु बॅटर कडनं झाली आहे चुकी. अगोदर बैट फिरवली गेली. ये देखा, ये देखिए रिप्ले में हम देख रहे कैसे गेंद बल्लेबाज वहां पे चुके थे. चांगला बॉल होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस केलाय बॅटरनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भूमीत आणि पकडतो शेल आणि समाप्त झालाय फलंदाज अजय घरतचा देखील खेळ. धन्यवाद अडीचे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर अजित घरतची विकेट मात्र डाऊन झाले. धावसंख्या 34 असताना अजून सुद्धा आपण पाहिलं या ठिकाणी शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक आहे 2 आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डाव्या हाताचा बॅटर रुपेश पागी. हा देखील एक विस्फोटक बॅटर आहे. प्रो स्पोर्ट लाईन पडा टीमचा. किशोर डुकलेच्या विरोधामध्ये कशा प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी केला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर हो चेंडूला मात्र सोडून त्या ठिकाणी नक्कीच दिले.
बघूया काय घडते काय बिघडते कदाचित. ओ हो नाही 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 या ठिकाणी असा क्रिकेट खेळला जात नाहीये मित्रांनो. तुम्हाला जर रन कंप्लीट करायचे असेल तर मग दोन्ही बाजूनं पॉपिंग क्रीज सोडणं हे अनिवार्य आहे आणि ते तुम्हाला निश्चितच करावं लागेल. मात्र व्हाईट वर्सेस बाईस म्हणजेच या दोन धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 36 आकड्यावरती. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती अक्षय करत आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्सचे लिटल चॅम्प या ठिकाणी आलेत. अनिकेत महाले आणि त्यांच्या सोबत आपण पाहतो शिवराज भोसले. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सगळ्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र आहे डॉट. चांगली वापशी. धाव फलकावरती धावा 36 आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधला. यानंतर विजय संघ आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत टीम यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार आणि मोक्याच्या क्षणी आलेला हा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 42 आकड्यावरती आणि लक्ष असणार आहे 43. 43 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील त्या अगोदर निश्चितच आमच्या सोबत जोडले जात आहेत मिस्टर जयेश डुकळे. थोडीशी चर्चा मात्र आम्ही नक्कीच या ठिकाणी करणार आहोत. आज भरपूर मान्यवर अतिथी कक्षामध्ये जयेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्या अतिथीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण देखील प्रयत्न करू. चर्चा त्यांच्यासोबत देखील आपण करणार आहोत. ही स्पर्धा कशा पद्धतीची आहे, काय विवरण या ठिकाणी केलंय आणि हे सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया. चला आता कोणाकडे जाऊया. भरपूर पाहुणे आहेत. सुरुवात उमेश आकाशकडे जाऊया. आकाश काय तयारी खास केली रविवारसाठी? जितायचीच तयारी आहे. सातेविलीचं आयोजन म्हणजे प्रतिष्ठा गड राखायचा आहे. हो नक्कीच. उमेश यांच्याकडे जाऊया आपण. उमेश स्टायलिश बॉय. उमेश यांच्याकडे बघूया. उमेश तुमची कशी तयारी आहे खास स्पर्धेसाठी आणि मॅचसाठी? खूप तयारी आहे. प्रॅक्टिस किती आहे? रोज मॅच संपल्यावर आम्हीच खेळतो. ट्रॉफी मागे इथेच ठेवायची का? मग ट्रॉफी इकडे मुक्कामाला फिक्स. गब्बारकडे जाऊया आपण. गब्बार किरण चौधरी कामनचे जावई आहेत. चर्चा करूया. किरण कैसे हो किरण? ठीक आहे. काय तयारी खास? काय नाही, प्रॅक्टिसच नाही. प्रॅक्टिस नाही. विदाउट प्रॅक्टिस तर मग ट्रॉफी टाय फेस. मग काय होईल माहिती आहे का? चीन टपाक टमटम. चला मग आता कोणाकडे? मला वाटतं आज आर्मीत नाही आहेत. अनिकेत कल्पेश वज्रे. यस हमारे सिंगर किधर है? सिंगर छोड़ेंगे नहीं आज न छोड़ेंगे तुझे डम 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 टिक चिकन डिंक चिकन डिंक. चलो कल्पेश के पास जाएंगे. कल्पेश इस साल क्या गाना नया सोचा है? क्या आने वाला है इस फाइनल डे के दिन? कुछ नहीं. अरे कल्पेश शर्मा. कल्पेश आप शर्मा रहे हो? कल्पेश तुम्हें तुम्हारे उसकी कसम मोबाइल की बताओ. कौन सा गाना बता दे बोलने वाले हो? अरे कल्पेश बताओ, शर्माओ मत. सोचा नहीं अभी तक. सोचा नहीं है ना समझा नहीं है ना जाना नहीं. ये गाना बोलने वाले हैं कल्पेश जो आपके पास लेकर आने वाले. भरपूर चर्चा होणार आहे. आपण जाऊया आता सध्या तरी मॅचच्या दिशेने. गंमत मात्र होणार आहे. गंमत जमतीचा क्षण आहे. थोडासा मंचावर पाहुणे सुद्धा आहेत आणि नक्कीच पाहुणे सुद्धा आनंद घेत असताना मैदानाच्या आतमध्ये चर्चा तर होणार आहे. परंतु मला ना एक डायलॉग सुद्धा आठवण आलाय विजय भाऊ कदम यांचा.
भाऊ कदम नेहमीच काय म्हणतात माहिती आहे का? माझं एक म्हणणं आहे. ते काय म्हणणं आहे? भाऊ कदम नेहमीच मानतात उन्हाच्या लाहीने पाय हे भाजतात. तर काय झालं? उन्हामुळेच तर पापड हे वाळतायत. आणि पापडच जर वाळले नाही तर काय खाणार थंडीला? आणि पायच जर भाजले नाही तर मलम कुठे लावणार हातात? तुम्ही सांगा. क्या बात है यार, शेर शायरी भी करने लगे. भाऊ कदम यांचा हा डायलॉग आहे आवडता आणि तो पण एकदम खास आहे. चला जाऊया. उद्याला नक्कीच सोच बदलून या आणि मलम जिथे लावायचा तिथे मात्र लावा. चला सध्या मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील या ठिकाणी. लक्ष आहे 43चं. पहिलं षटक टाकण्याकरिता अजित पहिल्याच बॉलवरती मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज विजय मोकाशीनं एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली. अतिशय जबरदस्त सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केलेत. लक्ष आहे ते म्हणजेच 43 धावांचं आणि पाठलाग या ठिकाणी निश्चितच चांगला केला जाईल जयेश, यात काही शंका नाहीये. हा डेफिनेटली आपण बघितलं तर एक रंगतदार मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता एक चुरस विजय मोकाशी स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतात. व्हेरी डेंजरस मॅन विजय. आपण बघितलं तर या खेळाडूच्या कदकाठीवर जाऊ नका, मुळीच जाऊ नका. कारण की दिसतं तसं नसतं ना म्हणून जग फसतं. कारण की हा खेळाडू दिसतो तसा नाहीये. कारण हा खेळाडू जर फॉर्म मध्ये आला ना तर मग समोरच्या संघाचा फॉर्म बिघडवण्याचं कार्य करू शकतोय. अतिशय चांगला उल्लेख आपण देखील या ठिकाणी केला. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला, परंतु झाली आहे त्या ठिकाणी रुपेश पागीकडनं चुकी. झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 धावा पूर्ण केलेत. कदाचित चौथी पूर्ण केली जाईल का? परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 मात्र धावा पूर्ण केलेत आणि या 3 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 5च्या घरामध्ये. जयेश, वन शॉट. ओके, वन शॉटचा इशारा या ठिकाणी आलाय. म्हणजेच 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. टीमची टोटल आपण पाहिली तर झाली आहे ती म्हणजेच 4. निश्चितच पॉपिंग क्रीज मध्ये तुमची बॅट व्यवस्थित लँड होणं हे खूप गरजेचं आहे. रेषेवर जर तुम्ही बॅट लँड करून जर पोचाल तर मग ती 1 शॉट रन जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर हा वेगवान बॉल होता अजित घरजचा. डॉट बॉल येतोय. 43 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. यावेळेस षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर हा देखील डॉट बॉल येतो. विलास वाडांस दादांनी मात्र या ठिकाणी रजा घेतलाय. मला वाटतं काहीतरी बाहेरचा दौरा आहे. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये ऋषिकेश शेलार होता, परंतु त्याच्या अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड झालाय. 6 धावांकरिता आला हा षटकार. पाणी हवंय का पंच? चला पाणी घेऊन जा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये पाणी हवं आहे. प्लीज पाणी घेऊन जा. हॅलो, जरूर पाणी घेऊन जाई नम्र विनंती करतोय. आज जवळजवळ सध्या तरी पाण्याची गरज जाणवते खेळाडूंना. हॅलो, हॅलो, हॅलो. ही स्पर्धा आपण बघितली तर अतिशय ज्या लेवलवर पोहोचताना पाहायला मिळत आहे. स्पर्धेचं जर आकर्षण ह्या ट्रॉफीज बघितल्या, सायकल आपण बघितली,
ह्या ट्रॉफीज बघितल्या, कूलर बघितली, LED TV, LCD TV बघितली, भरपूर काही पारितोषिक आहेत, कॅश प्राईज देखील आहेत. आणि बिग इव्हेंट म्हणजेच आपण जसं म्हणतो ना की 10 रनची एकमेव मात्रा म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची ही मोठी जत्रा. यानंतर आपण बघितले की पुढच्या आठवड्यात आणखीन एक मोठी भव्य दिवस जत्रा म्हणजेच SPL सुपर प्रीमियर लीग, सातवली प्रीमियर लीग, जी आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 4 दिवसामध्ये म्हणजे पुढचा आठवडा जो पुन्हा एकदा एक बिग इव्हेंट या मैदानाच्या मध्ये आपल्याला पूर्ण देखील होताना पाहायला मिळेल. सध्या तरी आपण बघितलं ते मैदानाच्या आतमध्ये टीमचं फलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेलं आहे. जवळजवळ पाठलाग करत असताना धावसंख्या झाली या फलकावर आपण पाहिली आहे. 10 धावा झालेल्या आहेत आणि 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. 11ची सरासरी आहे, 11 पूर्णांकाची, आणि सरासरी मात्र गाठली जाईल का, चर्चा देखील होताना पाहायला मिळते. चर्चा और पर्चा देखिल होताना पाहायला मिलता है. क्या बेहतरीन मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ है, यानी कि 18 गेंदों में अभी भी औसत है 11 की हर एक ओवर में. तो ये मुकाबला जीतना है ना तो किसी भी हालात में ये 11 के औसत से रन बनाने का प्रयास करना होगा. क्योंकि अगर आपने आज यहाँ पे सपना देखा है, अगर सपने को हकीकत में पूरा करना है तो कहीं ना कहीं अब ये जताना होगा खुद को, और खुद को भी बताना होगा कि हम यहाँ से कर सकते हैं, हम अच्छा परफॉर्मेंस कर सकते हैं और अच्छा परफॉर्मेंस करके आगे निकल जा सकते हैं. अगर देखेंगे तो बहुत सारा आज वक्त निकल गया है, क्योंकि यहाँ पे अगर देखेंगे ना तो घड़ी में बज चुके हैं, यहाँ पे अब तक देखेंगे तो 4:20. आड़े बल्ले के साथ उठा के खेला इस गेंद को, लेकिन खिलाड़ी थे वहां पे ऋषिकेश ने क्या बेहतरीन कैच पकड़ा है. और यहाँ पे बड़ा बल्लेबाज जो खतरा मन रहा था यहाँ पे सामने वाली टीम के लिए, उस बल्लेबाज को चलता किया पैविलियन के, और ये बड़ा वाला झटका लग चुका है बर्दू स्पोर्ट्स राजावली टीम को. मैदान के अंदर विकेट का नुकसान गॉन. थैंक यू डीजे. आज इस टीम के खिलाड़ी सीनियर खिलाड़ी हीरा नहीं है, लेकिन उनकी कमी खलने नहीं देंगे शायद से भूमित, क्योंकि मैदान के अंदर जिस तरह से हमने टेनिस क्रिकेट का इतिहास अगर पलट के देखा तो हीरा के नाम के बड़े कारनामे कई बार छप चुके हैं, लेकिन अब उनका बेटा मैदान के अंदर आ चुका है. वो नहीं है, लेकिन ऐसा नहीं कि वो यहाँ पे नहीं है, कहीं ना कहीं जुड़े तो जरूर होंगे, इस मुकाबले को देखते जरूर होंगे. अपना बेटा क्या अब कमाल करेगा क्या? कमाल करने का प्रयास, हवा में खड़ी हो गई है खिलाड़ी, उसके नीचे कुमार. यहाँ पे नहीं करने वाले कोई मिस्टेक. देखो अगली बार दूसरी बार 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 लगातार विकेट का पतन होता हुआ, और एक बड़ा वाला झटका बल्लेबाजी करने वाली टीम को लगता हुआ विकेट का पतन. थैंक यू डीजे. देखो अब 2 गेंदों पे 2 बड़ी विकेटें गंवाई है, यानी कि अब गेंदबाज है ना हैट्रिक की ओर आए हैं. अगर यहाँ से और एक विकेट चटकाने में कामयाब हुए इस गेंद पे तो उन्हें मिलेगा 800 रुपए का इनाम. जो इनाम रखा है स्टार्ट से लेकर, यानी कि कल के दिन से लेकर परसों के दिन से लेकर देखेंगे तो फिर लास्ट के दिन तक हमारे इवन जोड़ी अनंता जी महाली और अशोक जी भीमरा उनकी ओर से इनामी राशि रखी है. हैट्रिक्स पूर्ण करने वाले खिलाड़ी को मिलेगा 500 रुपए का इनाम, ये एवन जोड़ी. और उसके बाद सातिवली यानी कि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली की टीम की ओर से 300 रुपए की इनामी राशि जो मिलेगी हैट्रिक्स पूर्ण करने वाले खिलाड़ी को, यानी कि 800 रुपए की गेंद. लेकिन यहाँ पे हैट्रिक नहीं होगी. अगर आगे भी देखेंगे ना तो एक डॉट गेंद आती हुई 800 रुपये की एक गेंद थी, लेकिन मौका था, लेकिन मौका पूरा कर नहीं पाई. इस ओवर में रन चाहिए, लेकिन विकेट ज्यादा गंवा रही है. बल्लेबाजी करने टीम खुद को कहीं ना कहीं मुश्किल में डाल रही इस वक्त. अब मुश्किलों को चीर कर कैसे निकल जाएंगे. पीछे जाकर खेलने का प्रयास था, स्क्वायर ऑफ द विकेट शॉट खेला है उन्होंने,
देखो खिलाड़ी कितने तेजी से भाग रहे, जैसे कि मैराथन की रेस भाग रहे, लेकिन गए गेंद के पास, गेंद को उठाया। अब उठाया तो केवल 1 रन मिलेगा। अब इस मुकाबले में ना विजय कम रहे, उसके बाद अगर देखेंगे तो जो हीरा नहीं है आज, तो भूमित से ज्यादा उम्मीदें थी, लेकिन भूमित भी कुछ कर नहीं पाए। तो अब जो भी कुछ करना है ना, अपने नाम के मुताबिक, यानी कि रोशन को रोशन वाला काम करना होगा, अपना नाम रोशन करना होगा इस मुकाबले में। अतिशय चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला आहे. ज्या खेळाडूंवरती जबाबदारी होता त्यांना मात्र या ठिकाणी डगआउटच्या दिशेला जावं लागले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रोशन आणि करणला मात्र ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. अजून सुद्धा मॅच संपला नाहीये, कारण अजून सुद्धा आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 11. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 32 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 14. होऊ शकता जयेश, परंतु त्याच्यासाठी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग ही करावी लागेल. डेफिनेटली बड़े हिट लगाने का प्रयास, यानी कि खेल को आगे लेके जाने का प्रयास करना होगा, पार्टनरशिप बिल्डअप करनी होगी। जड़ में डाली हुई गेंद ऑन साइड पे लॉब करना चाहते थे मिड विकेट की दिशा में, लेकिन फील्डिंग वहां पे अच्छी हुई है। बैकअप है क्या नहीं देखना पड़ेगा, है बैकअप है तो 1 रन के अलावा कुछ मिलेगा नहीं। क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2025 का एक बड़ा वाला बिग इवेंट आप देख रहे हैं दोस्तों। ये शानदार अब तक का सफर रहा है, लेकिन अभी भी आगे 2 दिनों का सफर इससे भी ज्यादा दमदार रहने वाला है, क्योंकि जो दर्शक आज बड़ी संख्या में आए हैं, तो 2 दिन में इससे भी ज्यादा संख्या में आने वाले, इसमें कोई दो राय नहीं। क्योंकि दर्शकों के लिए भी यहाँ पे देखेंगे ना तो इनामी राशि है, बाउंड्री लाइन के बाहर अगर 6 रनों की गेंद आती है उसको पकड़ते हो तो आपको मिलेगा 100 रुपए का इनाम। फील्डिंग अच्छी हुई है, डायरेक्ट गोली चला दी है और शिकार देखो मिल गया है। वातावरण टाईट त्याचं काम लई वाईट, आशाले गेले भरपूर, आशाले गेले भरपूर, नका समजू हो कमजोर न त्याचा विषयी जागेवर, नका समजू हो कमजोर न त्याचा विषयी जागेवर, थैंक यू डीजल। देखो बच्चा लोग पर्दा छोड़ दो बच्चा लोग, नहीं तो चीम टपाक टम टम। हाँ समझ में आया। टीमची टोटल आपण बघितले फलकावर 12 धावा फलकावर, अजून सुद्धा 12 चेंडू 12-31 मनोज हो चांगला क्लास दर्शवला गेलाय अजयचा, परंतु तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला। 2 धावा अगदी इथून पूर्ण केल्यात, इंटेन मात्र चांगला दर्शवाचा। आज खरोखर मी तर म्हणेन की या संघाला हिरा यांची कमी जाणवते, कारण की गेम चेंजर खेळाडू आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र आता रोशन यांना इथून सर्वस्व जबाबदारी स्वीकारायची आहे। बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला नाही इकडे। डॉट चेंडू येतोय आणि डॉट चेंडूमुळे थोडस कठीण होताना पाहायला मिळते आता। हलक्या हाताने चेंडूला ढकललाय, एका हाताने चेंडूला फक्त कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता। मॅच आहे ना थोडी आता कठीण होताना पाहायला मिळते चेसिंग मध्ये। विजय कुठेतरी फसली आता मारुती स्पोर्ट्स टीम, आणि तिथून फसली आहे, मग काढायचा असेल तर रोशनला आता तो कारनामा करावा लागेल। सुरुवातीला आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांवरती विश्वास ठेवला आणि ते मोठे फटके आले नाहीयेत, आणि आता मात्र त्या मोठ्या फटक्यांची जिम्मेदारी घ्यावी लागेल। सुरुवातीला सिंगल डबल वरती जरी लक्ष ठेवलं असतं तर सहजरित्या जो लक्ष पार करायचं आहे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचली असती टीम, परंतु सुरुवातीला मोठ्या फटक्यांवरती विश्वास ठेवला, मोठे फटके आले नाहीत, आणि आता मात्र मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये चांगला संघर्ष करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं देखील केले जात आहेत। यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला, कुमार पुढे आला होता, परंतु चांगलं बॅकअप रुपेश पागीचं मिळालं।
नाहीतर नक्कीच 4 रन मिळाले असते. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना जयेश, तर 2 धावा मात्र कंप्लीट केलेत आणि 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 17 या आकड्यावरती. हाँ डेफिनेटली, क्या बेहतरीन फील्डिंग का नज़ारा देखने को मिला, क्योंकि बैकअप इस तरह का चाहिए. अगर एक खिलाड़ी से गलती होती तो आप उसको बैकअप किस तरह से करेंगे, ये दर्शाया वहाँ पे खिलाड़ी ने. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, परंतु झेल देखील जबरदस्त घेतलाय त्या ठिकाणी अजित घरत या खेळाडूनी. एका फोनवर बाई आला तो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर बाई आला तो दुनिया डेंजर हाय सेटिंग. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा शॉट खेळला होता. स्टेप आउट झाले होते, समोरच्या दिशेनं चांगला फटका होता, परंतु तैनात होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी मिस्टर अजित घरत, आणि हवेमध्ये उडी मारून हा झेल मात्र त्याने त्या ठिकाणी पकडलाय. फलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर रोशन देखील आउट होतोय. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर जयेश मोगाशी हा इन झालाय. विश्वनाथ घरचं हे चांगलं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल नक्की ओव्हरपिच बॉल होता पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. यावेळेस कुमार हा झेल मात्र पकडतोय. आणखी एका विकेटचं पतन, बॅक टू बॅक हा दुसरा झेल पकडलाय. म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी. सुटून आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी. ये बाबा, अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बरं का. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या झाले ती 17. चेंडू फेकून झालेत. तिसऱ्या ओव्हर मधले ओव्हर झाले का, येस ओव्हर झाले. आता मात्र धाव हवे आहेत अजून हे जिंकण्यासाठी. 6 बॉल मध्ये 26, 6 बॉल 26 धावांची आवश्यकता. बघूया कुठला गोलंदाज या ठिकाणी पुढे येतोय. मला तर वाटतं या ठिकाणी कुमार आहे की मग ऋषिकेश की मग अक्षय घरत देखील आहे. परंतु मला वाटतं युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जातोय की काय. यावेळेस आपण पाहतोय कुमार भगलेवरती विश्वास दर्शवला. कुमार ही जुनी तलवार आहे कुमार म्हणजेच, परंतु कधी कधी जुनी तलवार देखील खूप धारदायक असते. जयेश, जुनं ते सोनं असं म्हणायला काही हरकत नाहीये. म्हटलं जातं ना, आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल पण हिम्मत कधी हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देते. 6 बॉल 26 ची गरज. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर हा डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचं ऍक्शन त्या ठिकाणी घेतलं नव्हतं बॅटर. आपण पाहिला तर किशोरनं. सध्या तरी आपण पाहिला तर मनोज आहे ऑन स्ट्राईक वरती. चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं, परंतु मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 18च्या घरामध्ये. यानंतर चिंचोटी वर्सेस चिंचोटी असा मॅच कदाचित होईल का, कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर आता मात्र 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर 25 धावांची गरज आहे. कारण या ठिकाणी आपण पाहिला तर 90% हा सामना झुकताना आपण पाहतोय. स्पोर्ट लाईनपडा टीमच्या बाजूनं, ज्या अनुषंगाने त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी राहिलाय. कुमारचा हा पुढचा बॉल, फुल टॉस डिलिव्हरी होती, स्विच हिटचा फटका. सॉरी लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि निश्चितच चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 19 आकड्यावरती.
3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 24 ची गरज. यावेळेस चांगला बॉल शॉर्ट मिडॉनला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी देखील अचूक आणि या ठिकाणी फलंदाज देखील बाद होणार आहे. आणखी एक धक्का बसतोय, धक्के पे धक्का दे धक्का. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर गाडी बंद पडण्याच्या क्षमतेवर आहे, ती म्हणजेच मरुदी स्फोट राजावली टीमची. मनोज देखील आउट. षटकातील पुढचा बॉल. अजून एक हा डॉट बॉल येतोय. जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व या ठिकाणी दाखवलंय. चला रेडी राहायचं आहे. टीम यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी टीमचा संघनायक महेंद्र पवार आपण रेडी राहा टॉस बॉक्स मध्ये. त्यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे विनिंग टीमनं टॉस साठी. यावेळेस आपण पाहिलं तर हा ओव्हर पिच बॉल आणि चेंडू जातो डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील 2, परंतु अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय प्रोस्फुट लाईनपणा टीमनं. हायलेक मरुदी स्फोट राजावली ए संघ. चला टॉस साठी या अजित घरत अँड महेंद्र पवार हे 2 संघनायक टॉस बॉक्स मध्ये येतील आणि त्यांच्या सोबत जोडले जातील आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयश्री डुकळे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला जातो हे देखील आम्ही अनाउन्समेंट नक्कीच या ठिकाणी करणार आहोत. तो खेळाडू आहे. मॅच समरी आपण पाहिले तर ऋषिकेश शेलारनं 9 मध्ये बनवल्या 16, अजित घरतनं 4 मध्ये 10, अक्षय घरतनं 4 मध्ये 10, अजित घरत 6 मध्ये 9, उमेश हेमाडी 6 मध्ये 4. त्याच्यानंतर आई मरुदी विस्फोट राजावली टीमचं आपण पाहिलं तर रोशन गोल्डेकर 6 मध्ये 9, विजय मोकाशी 4 मध्ये